मी फेरोज मनियार. आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोहा तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. गतवर्षी लोहा तहसीलदार म्हणून माहूर येथून आलेले तहसीलदार डॉक्टर आशिष कुमार बिरादार हे रुजू झाले. त्यांनी आपल्या 1 वर्षाच्या कार्यकाळात विविध प्रकारची सामाजिक कार्य करत प्रशासन हाताळले. अनेक निराधारांना वेळेवर मदत करून आधार दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेवर सोडविले. महसूल जमा केला. मतदार याद्या डिजिटल 7/12 ऑनलाईन केल्या. असे अनेक समाज उपयोगी कामे केली. यामुळे ते सामान्य माणसाच्या मनात घर करून बसले. तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी असणारे तहसीलदार म्हणून त्यांची ओळख झाली. चोखपणे प्रशासन सांभाळत असताना अचानक त्यांची प्रशासनाने बदली केली. ही बदली रद्द करावी अशी मागणी लोहा शहरातील माजी नगरसेवक उत्तम महाबळे यांनी नांदेड जिल्हा अधिकाऱ्याला एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. वर्षभरामध्ये तहसीलदार म्हणून काम करत असताना डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे अधिक लक्ष दिले होते. कर्मचाऱ्याप्रमाणे निराधारांचे मानधन दरमहा वेळेवर वाटप करण्याचे काम, विधवा लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 20,000 रुपये अनुदान दिले. एकही अर्ज पेंडिंग ठेवला नाही. शेतकऱ्यांचे पीक विमा रक्कम, बोंडअळीचे अनुदान, गारपिटांचे अनुदान यासारख्या शासकीय स्तरावरील मिळणाऱ्या योजना वेळेवर बँकेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या. अपघातकालीन घटनेत मृत्यू जखमी झालेल्या व्यक्तींना कुटुंबाला आर्थिक मदत वेळेवर दिली. शेतकरी आत्महत्या कुटुंबियांना मदत दिली. मतदान याद्या डिजिटल करून तालुका जिल्ह्यात प्रथम आला. डिजिटल 7/12 करण्याचे काम योग्य केले. विविध रीतीसाठ्यावर धाड मारून महसूल गोळा केला. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध करून दिले. विविध प्रकारच्या तक्रारी निराकरण करून योग्य न्याय देण्याचे काम केले. कार्यालयात सुसूत्रता आणली. सामान्य जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविल्या. प्रत्येक नागरिकांसोबत त्यांचे थेट संबंध होते. या माध्यमातूनच त्यांच्या सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. त्यामुळे ते जनतेच्या मनात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घर करून बसले. तालुक्यात चांगले काम करत उत्तम प्रशासन हाताळत असताना त्यांची अचानक बदली करण्यात आली. मुदतीच्या अगोदर बदली करणे, कोणत्याही तक्रारी नसताना बदली ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर अन्यायकारक ठरणारी आहे. तेव्हा ही बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी तालुक्यातून सर्वत्र सामान्य जनतेकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर लोहा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक उत्तम महाबळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे. तहसीलदार म्हणून आलेले माननीय डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 1 वर्षाच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 1 तारखेला पगार होते त्याच धर्तीवर या तालुक्यातील निराधारांना 1 तारखेलाच त्यांचं मानधन जावं ही दृष्टिकोन ठेवून त्यांनी 1 तारखेला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या महिला राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभधारक आहेत त्यांचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्यांनी तो तात्काळ निकाली काढून त्यांना 20,000ची आर्थिक मदत दिलेली आहे. त्याच अनुषंगानुसार ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टी भागातील शासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी अनुदान प्राप्त करून तात्काळ अनुदानाच्या याद्या आणि रक्कम बँकेमध्ये पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये बोंडअळी असेल, गारपीट असेल, अतिवृष्टीचा प्रश्न असेल, पीक विमा असेल, या सर्व याद्या त्यांनी ताबडतोब बँकेमध्ये पाठवून त्या शेतकऱ्यांना, त्या लाभधारकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे निराधार आहेत त्या निराधारांना तर मदत केलेलीच आहे. तर जे शेतकरी आत्महत्याग्रस्त होते त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचा प्रस्ताव ताबडतोब दाखल करून त्यांना देखील त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचं काम, मदत मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
अशा या सामान्य जनतेच्या कामाबरोबरच अनेक सर्वसामान्य मतदार याद्यांचे जे शुद्धीकरण आहे ते मतदार याद्यांचे शुद्धीकरण डिजिटल करण्याचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपला तालुका हा प्रथम क्रमांकावर त्यांनी आणलेला आहे. अतिशय निवडणुकीचं काम, निवडणुकीचं पारदर्शकपणा आणि मतदार याद्यांचा पारदर्शकपणा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. याचबरोबर सर्व जाती धर्माच्या जे काही सण उत्सव असतात, जयंती आहेत किंवा मोर्चे आंदोलन आहेत, अनेक मागण्या आहेत, या संदर्भात त्यांनी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या सर्वसामान्यांच्या शासनाकडे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. जिव्हाळ्याच्या प्रश्नाबरोबर त्यांनी अनेक समस्या सोडून एक सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक चांगला अधिकारी म्हणून घर केलेलं आहे. याचबरोबर त्यांनी जे तालुक्यामध्ये जे महसूल कसा वाढेल शासनाचा या दृष्टिकोनात देखील पावले उचलून त्यांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्यांनी वसुली केलेली आहे. त्यांचं जे तहसील कार्यालयामधले जे तलाठी वगैरे वर्ग आहे ते देखील अतिशयपणे चोख काम करतात. 7/12 डिजिटल ऑनलाईन 7/12 देण्याचं देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. अशा सर्व दृष्टिकोनातून जे अधिकारी चांगलं काम करत असतानाही प्रशासनानं त्यांची अचानक मुदत न संपता त्यांची बदली केली, हे योग्य नाही. आणि सामान्य जनतेला न्याय देणारा माणूस या ठिकाणी असावा. आणखी त्यांचा कार्यकाळ जर या ठिकाणी चांगला गेला तर सर्वसामान्य जनतेला खरोखरच न्याय मिळेल. यासाठी त्यांची बदली रद्द होणे हे अपेक्षित आहे. तुम्ही पत्रकार आहात, तुमचे रोज संबंध असते त्यांच्याकडे, म्हणजे कसं स्वभाव आहे तुमच्याबद्दल, पत्रकारितेबद्दल काय म्हणतात? पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी तहसील कार्यालयातील प्रश्न, जनतेचे प्रश्न आणि पत्रकार यांचा त्यांनी एक योगायोग समन्वय घडून आणला होता. आणि त्यांनी प्रत्येक तहसील कार्यालयातली गोष्ट चांगली असो की वाईट असो ती पत्रकारापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि पत्रकारांनी देखील त्याच माध्यमातून त्यांना प्रसिद्धी दिली. म्हणून आज लोहा तालुक्यातील निराधारांचा प्रश्न असेल, अतिवृष्टीचा प्रश्न असेल, आर्थिक मदतीचा प्रश्न असेल, शेतकरी आत्महत्याग्रस्तांना मदत दिलेला असेल किंवा एखाद्याला धनादेश वाटपचा असेल, मतदार याद्यांचा प्रश्न असेल आणि 7/12 डिजिटलचा प्रश्न असेल, ह्या सर्व प्रश्न त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही त्यांना प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या कार्याचं खरोखरच आम्ही केले. जर ते चुकले असतील तर आम्ही चुकीच्या त्यांच्या विरोधात देखील बातम्या आम्ही छापलेल्या आहेत. ज्या ठिकाणी रेतीचे कार्यधंदे असतील, साठे असतील, त्या संदर्भात देखील आम्ही त्या बाजूनं त्या विरोधात साठे आहेत अशा किंवा गौण खनिजाचं उत्खनन होत आहे हे आम्ही आमच्या पत्रकारांनी ते छापलेलं आहे आणि त्यांना ते निर्देशनास आणून दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी त्यावर धाड टाकून महसूल जमा केलेली आहे. त्यामुळं पत्रकार आणि तहसीलदार, महसूल प्रशासन हे अगदी तंतोतंत एकाच्या अडीअडचणीला आम्ही सामान्य जनतेचं वर्तमानपत्रातून आम्ही न्याय देण्याचं काम करतात पत्रकार. आणि तहसीलदार देखील सामान्य जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासक म्हणून बसलेले असतात आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून हा तालुक्यातले अनेक प्रश्न सर्वसामान्यांचे सुटलेले आहेत असं हे मला वाटतं. बिराजदार तहसीलदार म्हणून रुजू झाले तेव्हापासून त्यांच्या एक अतिदक्ष आणि अतिहुशार ह्या पद्धतीनं ज्यावेळेस ते कारभार हातात घेतला तेव्हापासून या शहरातल्या तालुक्यातल्या सर्व समस्याला त्यांनी म्हणजे एक मित्रासारखं त्यांनी प्रत्येकासोबत कसल्याही प्रकारचे मग त्या ठिकाणी मोर्चे असतील, त्या ठिकाणी आंदोलनं असतील, त्या ठिकाणी उपोषणं असतील तर त्या ठिकाणी त्यांना हाताळून शानी ज्या पद्धतीनं आपणाला तालुक्यामध्ये जनतेला आपणाला न्याय द्यायसारखं जे अधिकारी लागतात त्या अधिकाऱ्यानं त्यांच्या त्या ह्या कार्यकुशल त्यांच्या ह्या व्यक्तीनं आज लोहा तालुक्याला पूर्ण काळ न होताच बदली करायचे ज्यावेळेस प्रशासनानं जे हाती घेतलेलं आहे तर त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की मी एक तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष असताना एक सांगायचं आहे की त्यांनी ही बदली रद्द केली पाहिजे. कारण हे आज 1 वर्षाच्या बाद दुसराच तहसीलदार येतील आणि आता कुठं या जनतेला न्याय भेटत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हर पद्धतीचे वाळूचे असतील, मुरमाचे असतील, बँकेला लाईनीनं जाणाऱ्या महिला असतील किंवा शेतकरी असतील, कष्टकरी असतील तर यांना वेळोवेळी बँकेच्या अधिकाऱ्याला बोलून त्यांचे पैसे काढून देणं
किंवा त्याचे विमा देणं किंवा त्याच्या बोंडआळीचे जे काही पैसे आले असेल त्याचे देणं, कर्जमाफीचे जे काही बँक अधिकारी जे काही अलग अलग पद्धतीचे कागद मागत होते, सर्टिफिकेट मागत होते, तर त्यांनी सांगितलं की ज्याच्या नावानं आधार कार्ड, बँक पासबुक किंवा 7/12 असतील तर त्याला बाकी काही कागद मागायची किंवा सर्टिफिकेट मागायची गरज पडू दिली नाही. तर कष्टकऱ्यांच्या आणि विधवाच्या यांचे जे पती वारल्याच्या नंतर जे काही ताबडतोब त्याने 10 ते 20,000 शासनाचे जे मंजूर होतात ते वेळोवेळी त्याने ताबडतोब देण्याचं काम केलं. निराधाराचे पैसे ताबडतोब त्याने बँकेत टाकून आणि निराधारांना न्याय द्यायचं काम केलं. तर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली होता कामा नाही हे आम्हाला प्रशासनाला मला सांगणं एक आवर्जून आहे. आणि याच्यानंतर हे जर आहे बदली रद्द होत नसेल तर सर्वपक्षीय मिळूनशाने हे आंदोलन छेडण्यात येईल, त्यामध्ये रस्ता रोको करण्यात येईल, त्यामध्ये मोर्चे काढण्यात येतील. कारण यांनी म्हणजे महसूलसुद्धा प्रशासनाला इतर तहसीलदारापेक्षा जास्त या वर्षी त्यांनी मिळवून दिलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील किंवा टिप्पर असतील यांच्यावर ताबडतोब कारवाया करून शाने गहू, तांदूळ, रॉकेल हे काळ्या बाजारात न जाता याचे मिटिंगा घेऊन प्रत्येकाशी एक चांगला संवाद साधून त्यांनी जे काही आतापर्यंत जे काम केलेलं आहे याचा पूर्ण काळ होईपर्यंत हेच तहसीलदार राहावे. आशिष कुमार बिरादार यांची बदली होता कामा नाही हे माझे आखरी एक सांगणे. नाही जर झाली तर आम्ही आंदोलन छेडू.